नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं विदर्भ आयच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवरती. आज आपण इथे टार्गेट टी 2026 ला घेऊन आलोय. या पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज आपण इथे शिकतोय तो म्हणजे कुठला? बालमानसशास्त्र, ज्याला आपण चाइल्डहुड अँड एज्युकेशन सुद्धा म्हणत असतो. बघा, चाइल्डहुड अँड एज्युकेशन का महत्त्वाचं आहे आणि टी मध्ये मात्र याचे किती प्रश्न विचारले जातात ते सगळं आपण आता इथे बघणार आहे. बघा, टीईटी मध्ये चाइल्डहुड अँड एज्युकेशन हा विषय कंपल्सरी आहे. तुम्हाला हा विषयाचे 30 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. 30 क्वेश्चन, एकूण 30 प्रश्न, आणि हे 30ही प्रश्नांची लेवल हे इझी टू मॉडरेट असते. आणि 30 पैकी 30ही करेक्ट करणं हे अगदी सोपी असते. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे माहिती आहे का? कन्सेप्ट. आपल्याला काय माहिती पाहिजे? कन्सेप्ट, डेफिनेशन नाही. तुम्ही जर का म्हणाल फक्त कन्सेप्ट माझ्या लक्षात येते आणि काही होत नाही, तर यांनी काही होत नाही. आपल्याला डेफिनेशन, त्यासोबत त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि PYQ, या तिन्ही गोष्टींचा भर आपल्याला द्यायला जातो. नुसतं डेफिनेशनही पाठ करून काही उपयोग होत नाही, नुसतं कन्सेप्टही लक्षात असून काही फरक पडत नाही. कन्सेप्ट, त्याची परफेक्ट डेफिनेशन, त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि त्यावरती आलेले PYQ, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस आपल्याला यामध्ये करायचं असते. बघा, या सिरीजमध्ये आपण काय करतोय की या सगळ्याची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेतोय आणि या रिव्हिजन सिरीजमध्ये आपण प्रश्नांद्वारे त्याची रिव्हिजन घेणार आहे. बघा, महत्त्वाचं काय असते? नुसतं PYQ केले आणि चालले असं काहीच नसते. आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजनमध्ये आपण काही असे क्वेश्चन्स घेऊ ज्यांची TET 2026 मध्ये येण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आणि प्रत्येक क्वेश्चनचं इतकं डिटेल एक्सप्लेनेशन घेऊया आपण की तुम्ही त्याचा कन्सेप्ट हा क्लिअर करूनच या लेक्चरला तुम्ही एक्झिट कराल. कारण की कन्सेप्ट मी जे तुम्हाला सांगितलं, कन्सेप्ट, डेफिनेशन, त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि PYQ हे सगळे मात्र महत्त्वाचे असतात. तर या सिरीजमध्ये आपण काय घेणार आहे? बालमानसशास्त्राची रिव्हिजन. ती कशाद्वारे? तर PYQs आणि काही इम्पॉर्टंट MCQsच्या द्वारे आपण याची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणार आहे. आणि या पूर्ण सिरीजला अगदी व्यवस्थित करा, कारण की यामधून मॅक्झिमम क्वेश्चन उतरण्याची दाट शक्यता आहे. बघा, आता आपण आपल्या लेक्चरला इथून सुरुवात करतोय. महत्त्वाची गोष्ट काय आहे? कुठलाही पेपर जाताना आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की काय वाचायचं? मात्र काहीही वाचून चालत नाही, काहीही वाचून पेपर सॉल्व्हही होत नाही आणि मार्क्स चांगले सुद्धा पडत नाही. तर आपण या सिरीजमध्ये काय शिकतोय? काय वाचायचं, मुळात कसं वाचायचं, कुठले टॉपिक सर्वात महत्त्वाचे आहेत. बघा, टॉपिक तर भरमसाठ असतात, भरपूरसे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत, पण प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे का? तर नाही. प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आणि प्रत्येक टॉपिकमधले काही पॉईंट्स महत्त्वाचे असतात, सिलेक्टिव्ह पॉईंट्स महत्त्वाचे असतात. आपल्या वेळेस असं काही खूप वेगळं होणार नाही आहे. मागे जे विचारले गेले आहेत त्याचेच काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा यावर्षी पेपरमध्ये विचारले जातील. दुसरी गोष्ट म्हणजे PYQ कसे सोडवायचे ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. का? कारण की PYQ नुसतं वाचून किंवा रट्टा मारून होत नाही. PYQ ला समजून घेणे अगदी महत्त्वाचं असते. का? कारण की पुढचा जो पेपर आहे, पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते याच PYQ मधून येणार आहे. म्हणून ते PYQ कसे सोडवायचे हे खूप महत्त्वाचे असतात. चाइल्डहुड अँड एज्युकेशनमध्ये जास्त गुण कसे मिळवायचे? बघा, जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे असतात ते आपल्याला महत्त्वाचे असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की 30 प्रश्न येत असतात आणि ते कोणत्या लेवलचे असतात? इझी टू मॉडरेट, म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, कसं असते माहिती आहे का? सायन्स आणि मॅथ्स हे दोन्ही सोबत तुम्हाला पेपर 2 मध्ये असतं. कोणाला मॅथ्स जमतं, कोणाला सायन्स जमत नाही. तर त्यामध्ये तुम्ही त्या 60 क्वेश्चन्समध्ये तुमचे मार्क्स हे कमी जास्त होत असतात. म्हणजे तिथे तुमचा स्कोर थोडासा स्लाइटली कमी होऊ शकतो. ज्यांना सायन्स येत नाही त्यांना सायन्समध्ये कमी स्कोर होऊ शकतो, ज्यांना मॅथ्स येत नाही त्यांना म्हणजे मॅथ्समध्ये थोडासा स्कोर कमी होऊ शकतो. पण चाइल्डहुड अँड एज्युकेशन असा टॉपिक आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा स्कोर वाढवू शकतो. एखाद्याला मराठीची भीती वाटते, एखाद्याला इंग्लिशची भीती वाटते, इंग्लिश मिडियमवाल्याला मराठी जमत नाही. यामुळं काय होतं माहिती आहे का की कुठेतरी प्रश्नांचं डामाडोल होते आणि आपलं कॅल्क्युलेशन जे आहे, जे आपल्याला मार्क्स मिळवायचे असतात त्यात आपण कमी जातो. मात्र चाइल्डहुड अँड एज्युकेशन असा टॉपिक आहे जो एकदम समतोल साधतो. 30
प्रश्नांसाठी असतो, 30 गुण तुम्हाला इथे तो मिळवून देतो आणि अगदी महत्त्वाचा असतो. आणि बघा चाइल्डहुड अँड एज्युकेशन किंवा ज्याला आपण बालमानसशास्त्र सुद्धा म्हणतोय, बघा हा काही खूप टफ टॉपिक नाही आहे, फक्त आपल्याला काय समजून घेण्याची गरज आहे, जे आपण या पूर्ण सिरीजमध्ये अगदी व्यवस्थित समजून घेणार आहे आणि प्रश्नांच्या द्वारे समजून घेणार आहे. पुढे जाऊया. टीईटी मध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी का म्हणून महत्त्वाची, प्रत्येकच पेपरमध्ये स्ट्रॅटेजी ही अगदी महत्त्वाची असते, पण स्ट्रॅटेजी टीईटीच्या पेपरमध्ये कशी आणि का महत्त्वाची आहे ती जाणून घ्या. कन्सेप्ट किंवा संकल्पना समजून घ्या. पीवायक्यू मधील प्रश्नांतून प्रश्नांचा पॅटर्न समजून घ्या. नुसतं पीवायक्यू घेतले आणि वाचले असं नाही, त्यामधून आपल्याला प्रश्नांचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे. तो पूर्ण पॅटर्न आपण या सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहे. मी तुम्हाला पीवायक्यू तर सांगणारच आहे, पण कोणत्या पॉइंट मधून आलेत ते पीवायक्यू, त्या पॉइंटचं एक्सप्लेनेशन, शिवाय त्यानंतर आपण त्या पॉइंटचं एक्सप्लेन झाल्यानंतर तो पॅटर्न कसा दरवर्षी रिपीट होतोय. जेव्हापासनं पेपर होतोय तेव्हापासनं पेपरचे प्रश्न हे मॅक्झिमम तुम्हाला सेम पाहायला मिळतात, फक्त प्रश्नांचं रिपिटेशन हे पॅटर्ननुसार बदलतं. दरवेळेस प्रश्न सारखेच येतात, फक्त प्रश्नांचा एक जो पॅटर्न आहे स्पेसिफिक तो बदलत राहतो. तो कसा बदलतो तो पण आपण या सिरीजमधून घेणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. नुसतं वाचून होत नाही, आपण प्रॅक्टिस करणार आहे कशाद्वारे, प्रश्नांद्वारे, कारण की आपल्याकडे वेळ अगदी कमी उरलेला आहे मित्रांनो. एमसीक्यू सोडवताना स्पीड आणि ॲक्युरेसी वाढवा, म्हणजेच आपला फॉर्म्युला काय आहे तो आपण डिस्कस करू. स्पीड आणि ॲक्युरेसी का महत्त्वाची आहे, पेपरमध्ये एक स्पेसिफिक टाइम दिलेला असतो आणि ॲक्युरेसी, तुम्ही काहीही प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकत. याच्यात नेगेटिव्ह मार्किंग मात्र तुम्हाला नाही आहे. जरी नेगेटिव्ह मार्किंग नसली तरी ॲक्युरेसी अगदी महत्त्वाची असते. का, कारण की आपल्याला स्कोअर हा अगदी छान असतो, लागत असतो. बघा कन्सेप्ट, पीवायक्यू, एमसीक्यू आणि रिव्हिजन असा आपला एक कन्सेप्ट आपण ठेवणार आहे. या लेक्चरच्या लास्टमध्ये हा जो आपला फॉर्म्युला आहे याचं एक आपण म्हणतो ट्रिक काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहायचं आहे, मधून कोणी स्किप करू नका. बघा महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं पीवायक्यूची स्ट्रॅटेजी मी शिकवणार आहे तुम्हाला. पीवायक्यूची स्ट्रॅटेजी कशी असते, हा प्रश्न कुठल्या टॉपिक मधून आलाय, कुठल्याही टॉपिक मध्ये प्रश्न येऊ शकतो, तर आपल्याला मुख्य तो शोधायचा आहे की हा प्रश्न कुठल्या टॉपिक मधून आलाय. टॉपिक मधनं आल्यानंतर हा कन्सेप्ट मला पूर्ण समजला आहे का ते तुम्हाला ओळखायचं आहे. समजला नसेल तर मी जे पूर्ण सिरीज घेणार आहे त्यात तुम्हाला प्रश्नांसोबत त्याचा पूर्ण कन्सेप्ट सुद्धा समजून सांगणार आहे. मग या कन्सेप्टवरती आणखी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात तेच आपण या सिरीजमध्ये सगळे घेतोय मित्रांनो. बघा का, कारण की प्रश्न हा बदलत राहणार आहे आणि कोणत्या पॅटर्ननी बदलत राहणार आहे तो आपण शिकणार आहोत. बघा पुढे आपण शिकणार आहोत काही महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला या सिरीजमध्ये घ्यायचे आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स जे या एक्झामला पकडून खूप जास्त तुमच्या महत्त्वाचे आहेत. बघा ते पॉइंट्स कसे आहेत. बालपण आणि शिक्षणशास्त्र म्हणजे काय. बालपण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे बालपणापासून तर एक अडल्ट, एक पूर्ण आपण म्हणतो एक विकसित झालेले आहात. कशापासून, बालपणापासून आपली पूर्ण उत्पत्ती झाली, पण बालपणामध्ये आणि शिक्षणशास्त्रामध्ये काय समतोल आपण साधत असतो, कसा आपण बालपण आणि शिक्षणाचा एक पूर्ण शास्त्र आपण इथे शिकत असतो ते आपण शिकणार आहे. महत्त्वाचं काय, बालकाचा विकास कसा होतो, आपण काय काय शिकणार आहे. बालकाचा विकास कसा होतो. 2 नंबरची गोष्ट म्हणजे बालक कसे शिकते. बघा प्रत्येकाचं शिकण्याचं आणि शिकवण्याचं पॅटर्न हे वेगवेगळं असते, तर बालकांना कसं शिकवलं जातं आणि त्यांनी कसं ते आत्मसात करावं हे आपण शिकणार आहोत. बालकाच्या शिकण्यावर कोणते घटक परिणाम करतात. बरेचसे घटक आहेत ज्याला आपण म्हणतो घरचं वातावरण असते, शालेय वातावरण असते, आपल्या मित्र मैत्रिणींची सोबत असते. हे सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून असतात, कशावर अफेक्ट करतात किंवा कशावर त्याचा प्रभाव पडतो, तर शिक्षणावर सुद्धा पडत असतो. का शिक्षकाने बालकाला कसे शिकवावे, शिकण्याची सुद्धा पद्धत आहे आणि शिकवण्याची सुद्धा पद्धत आहे. तर शिक्षकाने कसे शिकवायचे ते सुद्धा आपण शिकवत आहे. विविध क्षमतेच्या बालकांना समान शिक्षणाची संधी कशी द्यावी. बघा एक क्लास असतो, एक पूर्ण वर्ग असतो, वर्गातला प्रत्येक स्टुडंट हा सारखा नसतो, प्रत्येक स्टुडंट हा वेगवेगळा असतो. तर वेगवेगळ्या क्षमतेच्या बालकांना आपण एकसारखं कसं शिकवायचं किंवा एकसारखं त्यांच्या लक्षात येईल हे कसं शिकवावं. तर एक सोपी गोष्ट असते ज्याला आपण म्हणत असतो, एक संकल्पना असते इझी टू ॲडव्हान्स किंवा इझी टू टफ. एकदम ॲडव्हान्स्ड पर्यंत सुद्धा आपण घेणार आहोत, पण एकदम ॲडव्हान्स एकदम टफ लेवलचं घेणार का नाही. आपण कुठनं सुरुवात आपली करणार आहोत, इझीपासनं, अगदी सोप्या मुद्द्यापासनं तर आपण एकदम कठीण मुद्द्यापर्यंत आपण इथे जाणार आहोत.
2 नंबरची गोष्ट, जे मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, टीईटी मध्ये हा विषय का महत्वाचा आहे, का महत्वाचा आहे, तर या विषयामधून प्रामुख्याने या पॉइंट्स वरती प्रश्न विचारले जातात. महत्वाचा का, कारण की हाय स्कोरिंग आहे. सगळ्यात जास्ती गुण तुम्ही या सब्जेक्ट वरून मिळवू शकता. 30 मधून 30ही प्रश्न करेक्ट यायची जी प्रोबॅबिलिटी आहे ती सगळ्यात जास्त येते. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत की तुम्ही मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करू शकता ते बालमानसशास्त्रातून. प्रश्न दरवर्षी एकाच टॉपिकवरून येतात. एकाच टॉपिक म्हणजे कसं, एकाच पॉईंटवरून नाही येत बरं का, पण कसं होतं माहिती आहे का, की जर का या वेळेस बालविकासवर विचारला गेला तरी नेक्स्ट इयर सुद्धा बालविकासवरती प्रश्न येतोच. हे काही असे मुद्दे आहेत ज्यावरती दरवर्षी हे प्रश्न विचारला जातो. बघा, बालविकास, अध्गमी सिद्धांत, शिक्षणशास्त्र, बालकेंद्रित शिक्षण, समावेशक शिक्षण, बुद्धिमत्ता व वैयक्तिक भिन्नता आणि मूल्यमापन. मूल्यमापनवरती दरवर्षी प्रश्न असतो. दरवर्षी बालकेंद्रित शिक्षणवरती प्रश्न असतो. दरवर्षी अध्गामी सिद्धांतावर, बालविकासावर आणि शिक्षणशास्त्र. दरवर्षी न चुकता यावर 1-1, 2-2 प्रश्न तर ठेवलेलेच आहेत. आणि आपण आपल्या सिरीजमध्ये हेच प्रश्न पाहणार आहे जे तुम्हाला पेपरमध्ये येण्याची दाट अशी शक्यता आहे. बघा, बालविकासाची संकल्पना व त्याच वाढ आणि विकास पियोजनेचा आपण पूर्ण इथे अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, सिद्धांत पाहणार आहोत. आपण झोन पिरियॉडिक याचं हे पाहणार आहे, सिद्धांत पाहणार आहे. स्कॅफोल्डिंग आपण पाहणार आहे. कॉलबर्गचा सिद्धांत पाहणार आहे आपण. आणखी ब्रुनरचा पाहणार आहे, थॉर्नडाईकचा पाहणार आहे. या सगळ्यांचे आपण सिद्धांतांचा इथं अभ्यास करणार आहोत, जे अगदी महत्त्वाचे. दरवर्षी प्रश्न येण्यासारखाच आहे त्यावरून आणि प्रश्न हा येतोच. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याजवळ काय, बालविकास. आपण कसं शिकणार आहे, तर बालविकास म्हणजे काय, विकासाची वैशिष्ट्ये काय आहे. 2 नंबर गोष्ट म्हणजे विकासाची तत्व, विकासाची टप्पे, विकासाचे आपण टप्पे कसे पाडून त्याचा विकास करूया. आणि पैलू विकासावर आपण त्याचा कसा परिणाम होतो, कोणत्या घटकांचा कसा परिणाम होतो, हे सगळं सुद्धा आपण इथे शिकणार आहोत. बघा, पॉइंट कसे असतात की अगदी आपण म्हणू शकतो की प्रश्न वाचल्यावर आपल्याला डिरेक्ट उत्तर यावं, अगदी असे सोपे प्रश्न असतात. फक्त आपल्याचा कन्सेप्ट, त्याच्या मागची धोरणा, ते का असा प्रश्न तिथे विचारला गेला हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. बघा, बालविकासावर सगळ्यात पहिला पॉइंट काय, बालविकासाची संकल्पना काय आहे, जे आपण सगळ्या गोष्टी, सगळ्या संकल्पना अगदी डिटेलमध्ये घेणार आहोत. का, कारण की तुमची परीक्षा अगदी जवळ आहे आणि अगदी तुम्हाला आता एकदम फास्ट रिव्हिजनची गरज आहे. म्हणून प्रश्नांद्वारे मी आज सगळ्या गोष्टींचे तुम्हाला काय देणार आहे, एक्सप्लेनेशन देणार आहे. फास्ट ट्रॅक रिव्हिजन तुमची करून देणार आहे. बालविकासाची संकल्पना आपण पाहतोय, विकासाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहे, विकासाची तत्वे आपण जाणून घेणार आहे, विकासाचे विविध पैलू, वाढ आणि विकास. बघा, दरवर्षी न चुकता वाढ आणि विकास वरती प्रश्न येतो आणि प्रश्न अगदी सोपा असतो, पण मॅक्झिमम लोक त्याला चुकवतात, ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ज्यांना मराठी कळते या सिरीजमध्ये आपण त्यांना मराठीमध्ये सुद्धा सांगूया आणि ज्यांना इंग्लिश पाहिजे त्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा, म्हणजे बायलँग्युअल इथे टीचिंग होणार आहे, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट इथे क्लिअर होऊन जातील. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, दरवर्षी यावरती 1 ते 2 क्वेश्चन हे मॅन्डेटरी आहेत. दरवर्षी येतातच, 100% येतात आणि हे आपण मॅक्झिमम लोक चुकवतात. तर कसा नाही चुकलं पाहिजे, कसा प्रश्न येते ते आपण या सिरीजमध्ये जाणून घेणार आहे. विकासावर परिणाम करणारे घटक कुठले. आता बघा, विकास तर होत आहे, ग्रोथ तर होत आहे, डेव्हलपमेंट होत आहे. ग्रोथ काय, तर शारीरिक ग्रोथ होत आहे आणि डेव्हलपमेंट काय होते, मानसिकरित्या होते. बघा, याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते, म्हणजे आपण काय म्हणू, कुठकुठले घटक आहेत जे परिणाम करतात, ज्यांचा प्रभाव आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर. सगळ्यात पहिले काय, अनुवंशिकता, हेरिडिटी ज्याला आपण म्हणत असतो, वातावरण, आपलं सराउंडिंग. आपण नेहमी या गोष्टीचा विचार करतो की आपलं सराउंडिंग कसं आहे, त्यानुसार आपला अभ्यास असतो. मग येते आपलं कुटुंब, ज्याला आपण फॅमिली, शाळा आणि सामाजिक वातावरण. बघा, हे सगळे घटक जे अगदी महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या घटनांद्वारे काय काय इफेक्ट पडतो, काय काय त्याच्यावरती परिणाम होतो, या सगळ्यांचा आपण एक आराखडा घेणार आहे. पुढे आपण जाऊया प्रमुख मानसशास्त्रज्ञ. प्रमुख मानसशास्त्रज्ञावर दरवर्षी कुठं ना कुठं तुम्ही 3
ते 4 प्रश्न जे आहेत ते लिहून ठेवा. मॅच द पेअर. बघा प्रश्न 3 ते 4 मधून कुठले होतील? मॅच द पेअर येतील, MCQ येतील. MCQ तर सगळे तसं मॅच द पेअर्स येतात. असर्शन रिझनिंग मधून पण एक क्वेश्चन येऊ शकते. असे सगळे प्रश्न यावरती कमीत कमी 3 ते 4 विचारले जातात. बघा पहिला आपण पॅजेटचा सिद्धांत आहे, दरवेळेस एक प्रश्न मॅन्डेटरी आहे, कुठेच गेला नाही, 100% येतो. 2 नंबर म्हणजे काय, आपण वॉइस्ड गायस, त्याच्यावरती जो त्यांनी सामाजिक सांस्कृतिक आणि विकास याबद्दल तो बोलला होता, यावर सुद्धा एक प्रश्न येतो. कोहलबर्ग ज्यांनी नैतिक विकास आपल्याला शिकवला, हा पण खूप महत्त्वाचा आहे. हायलाइट करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये, स्टार करून ठेवा, प्रश्न याच्यावर येतोच. मग येते ब्रुनर अँड बँड्युरा. ब्रुनरवरती मॅच द पेअरमध्ये प्रश्न येतो आणि बँड्युरा ज्यांनी सामाजिक अधिगमवरती प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारायची थोडीशी कमी शक्यता, पण प्रश्न यावर पण विचारला जाऊ शकतो. पण हे जे पहिले 4 आहेत यावरती 100% प्रश्न येतो. लिहून घ्या, यावरती प्रश्न हा येतोच. बघा पुढे जाऊयात आपण. लर्निंग थिअरीज. लर्निंग थिअरीज म्हणजे काय म्हणतात? शिक्षणाचा किंवा शिकण्याचा किंवा जे आपण म्हणतो, आपण त्याला शिक्षणाचाच म्हणू, शिक्षणाचा सिद्धांत कोणी कोणी दिला? पॅव्हलॉव्हने दिला, स्किनरने दिला, थॉर्नडाईकने दिला, बँड्युराने दिला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण या सिरीजमध्ये ट्रिक्स घेणार आहे, तेव्हा तुम्हाला हे सगळे शास्त्रज्ञ अगदी सोपी वाटायला लागतील, अगदी सोपी तुम्हाला याचा अभ्यास वाटायला लागेल. आणि बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय की पेपर फुटल्यामुळे काय झालेलं आहे की खूप मुलांचा अभ्यास थांबलेला आहे. म्हणून ही रिव्हिजन बॅच तुमच्यासाठी खूप खूप गरजेची आहे. कारण की तुमचं जे तुम्ही अभ्यासलाय त्याचं आता तुम्हाला रिव्हिजन देणे ही खूप जास्त गरजेचं आहे. कारण की पेपरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे. आणि त्या कधी आठवतील? जेव्हा तुम्ही ट्रिक्सचा वापर कराल. ट्रिक्सचा वापर कराल. ठीक आहे. बघा पॅव्हलॉव्हवरती, स्किनरवरती 100% 1 ते 2 प्रश्न, 100% 1 ते 2 प्रश्न थॉर्नडाईकवरती दरवर्षी विचारल्या जातात. आणि अगदी महत्त्वाचं आहे, कारण की त्यांनी काय सांगितलं? प्रयत्न व चुका. आपण सगळे लोक काय करत असतो? प्रयत्न करत असतो. त्या प्रयत्न करत असताना भरपूरशा चुका होतात, पण त्या चुकांना कसं सुधारायचं, कुठे आपण प्रयत्न करावा, कशा आपल्या चुका सुधाराव्या, हा आपल्याला थॉर्नडाईकनी सांगितलं होतं. आणि याचा सिद्धांत जो आहे, जो मी तुम्हाला पूर्ण प्रश्नांच्या द्वारे अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे, तर त्याकडे एकदम बारीकाईने तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पुढे जाऊया आपण. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन. चाइल्ड सेंटर्ड म्हणजे काय? बालकेंद्रित. जे आपण ज्याला शिकवतोय त्या बालकांना केंद्रित धरून जे आपण शिक्षण त्यांना देत असतो, त्याला काय म्हणतात? चाइल्ड सेंटर्ड. यावेळेस ट्रिकी क्वेश्चन्स येतात थोडेसे यावरती, म्हणजे तुम्हाला सिच्युएशन दिल्या जाते. सिच्युएशन, एखादी तुम्हाला असं सांगितलं जाते की जर का एखादा स्टुडंट इथे कमी IQ आहे, कमी त्याची बुद्धिमत्ता आहे, तो जर का जास्त IQ वाल्या स्टुडंट सोबत बसला, त्याला तुम्ही कसं शिकवलं पाहिजे, असे सिच्युएशन बेस्ड तुम्हाला प्रश्न येतात आणि ते तुम्हाला सोडवणं सोपी असतं. फक्त आपल्याला काय आलं पाहिजे? कन्सेप्ट माहिती पाहिजे. बघा याच्यामध्ये कसं असणार? प्रश्न कशी विचारायची, यामध्ये मुलांना काय शिकवलं पाहिजे, पण प्रश्न कशी विचारायची, आणि या पॉइंट्सवरती प्रश्न येतो. 2 नंबर विचार करण्याची क्षमता, या सगळ्या क्षमतेवरती आपण क्वेश्चन येतात, किंवा संधी कशी मिळावी. 2 नंबर अनुभव घेण्याची, प्रयोग करण्याची आणि स्वतःचे मत मांडण्याची. इथे बघा सगळ्यांना आपलं मत मांडायचं वेगवेगळं स्वातंत्र्य आहे. स्वतःचं मत कसं मांडायचं, प्रयोग कसे करायचे. प्रयोग म्हणजेच काय? एक्सपेरिमेंट. अनुभव, ज्याला आपण काय म्हणतो की आपण कुठल्या गोष्टीचा अनुभव घेतो, अभ्यासातून घेतो किंवा वाचण्यातून घेतो. विचार आपले कसे ठेवावे, विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये कशी वाढवावी. प्रश्न विचारण्याची क्षमता. बघा कुठलाही टॉपिक समजला असेल किंवा नाही समजला असेल, तर तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारता यावा, किंवा जर का कोणत्या व्यक्तीने तुम्हाला प्रश्न विचारला त्याला उत्तर देता यावं, हे सगळं इथे पाहिजे. आणि यात नुसतं स्टुडंट्सची नाही, म्हणजे काय, नुसतं बालकांचीच नाही,
फक्त शिक्षकांची भूमिका सुद्धा आपल्याला यामध्ये जाणून घेणे गरजेचं आहे आणि ते आपण इथे जाणून घेत असतो. बघा मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या सिरीजमध्ये करायचा. मी तुम्हाला एक फक्त शॉर्ट इंट्रोडक्शन तुम्हाला इथे देत आहे. पुढे बघूया, समावेशक शिक्षण कशाला म्हणतात. समावेशक म्हणजे काय, सगळे जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या पैलूंच्या किंवा वेगवेगळ्या स्तराच्या लोकांचा जेव्हा समावेश आपल्या क्लासमध्ये असतो किंवा आपल्या वर्गात असतो, त्यांना शिक्षण कसं द्यायचं. बघा, विविध क्षमता, विविध पार्श्वभूमी आणि विविध लर्निंग नीड्स किंवा शिक्षणाच्या गरजा असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे म्हणजे काय, समावेशक शिक्षण. बघा, बऱ्याचदा तुम्हाला काय होते की यामध्ये कन्फ्यूज होते. तुम्ही दोन्ही बायलँग्युअल पेपर कधीही वाचायचा. जरी तुम्हाला मराठी व्यवस्थित जमत नसलं, इंग्लिशच येत असं, तरी मराठीचा एखादा शब्द वाचावा. बघा, प्रत्येक जो स्टुडंट असतो तो हुशार नसतो. प्रत्येक स्टुडंट असा नसतो जो फिजिकली फिट असतो, मेंटली फिट असतो. तर आपल्याला काय शिकायचं असतं की जर का आपल्या क्लासमध्ये कोणी मेंटली डिसऑर्डर्ड किंवा ज्याला नाही समजत, एखादा लो IQ वाला स्टुडंट आहे, त्याला कसं सगळ्यांमध्ये समावेशिक करून आपल्याला शिकवायचं आहे त्याचं इथे अध्यापन केलं जातं. विशेष गरजा असलेली बालके म्हणजे हँडिकॅप्स म्हणू शकतो, किंवा ज्यांची दृष्टी कमी आहे, ज्यांना समजत नाही, ज्यांचा जो ब्रेन आहे आपण म्हणतो त्याचा वाढच नाही झाला आहे, त्याच्या मेंदूची वाढच नाही झाली, अशा स्टुडंट्सला कसं शिकवायचं ते सगळं आपण या समावेशक शिक्षणमध्ये शिकत असतो. ते सुद्धा आपण घेऊया. अध्ययन क्षमता, मग असते डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया, ADH, गिफ्टेड चिल्ड्रन ज्याला आपण म्हणतो की असे स्टुडंट्स किंवा असे मुलं ज्यांना देवाने काहीतरी एक स्पेशल शक्ती दिलेली असते, ज्याला आपण हँडिकॅप म्हणतो, किंवा आपण म्हणतो मेंटली रिटार्डेड आहेत, अशा स्टुडंट्सला आपण कसं शिकवायचं. मग असतात काही स्लो लर्नर्स. एखादा असतं ज्याला लगेच, आता जसं मी सगळं तुम्हाला इथे सांगताय, एखाद्याला लगेच लक्षात येईल, एखाद्याला मात्र वेळ लागेल किंवा समजणार नाही, ज्यांना स्लो लर्नर्स म्हणतात. हळूहळू शिकण्याची काही लोकांमध्ये क्षमता असते. या सगळ्यांचा समावेश जो असतो ते आपल्याला समावेशक शिक्षणमध्ये घेऊन आपल्याला त्याचा पुढे अभ्यास करायचा असतो. मग इथं बुद्धिमत्ता आणि व्यक्तिक भिन्नता. बघा, प्रत्येकाची IQ, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन ज्याला म्हणतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीत अभ्यास करायची किंवा लक्षात घेण्याची क्षमता ही एकसारखी नसते. एखादा स्लो लर्नर असतो, एखादा फास्ट लर्नर सुद्धा असतो. तर त्याला आपण कसं समजायचं, त्याचे मल्टिपल इंटेलिजन्स ज्यांनी हॉवर्ड आणि गार्डनर आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस हे जे आहे अगदी महत्त्वाचे टॉपिक आहे. यावेळेस जर का तुम्ही 2025चा पेपर पाहिला तर या गोष्टीवरून 2 ते 3 क्वेश्चन आहेत जे आपल्याला घ्यायचे आहे. तर या सिरीज तुम्ही कंटिन्यू जर का गेली तर 100% तुमचे सगळे जे काय आहेत पॉईंट्स आहेत, मुद्दे आहेत, तुम्हाला जे नसेल समजत ते सगळे तुमचे क्लिअर होऊन जातील. तर फक्त प्रत्येका सिरीजच्या प्रत्येका लेक्चरसोबत जुळलेले राहा. पुढे बघा, आपल्याला काय घ्यायचं आहे, असेसमेंट, मूल्यमापन ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो आपण याला, मूल्यमापन करणं का गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण की नुसतं अभ्यास करून चालत नाही, तर अभ्यासाची चाचणी होणे गरजेचं आहे. फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह, डायग्नोस्टिक आणि रिमिडियल. फॉर्मेटिव्ह काय, आपण एखादा चॅप्टर शिकतो, एखादा पॉइंट शिकतो आणि त्याच्यावरती टेस्ट होते, त्याला काय म्हणतात, फॉर्मेटिव्ह. समेटिव्ह म्हणजे समला लक्षात ठेवा, सेमिस्टर सोबत, म्हणजे अभ्यासाच्या शेवटी सगळं शिकल्यानंतर जो लास्ट वाला आपण जो एक पूर्ण आपण युनिव्हर्सिटीचे आपण पेपर्स त्याला काय म्हणतात, समेटिव्ह असेसमेंट. डायग्नोस्टिक म्हणजे लक्षात घ्यायला की कुठे चुकतोय, काय आपण शिकलोय, कुठे आपण विसरतोय, हे सगळं. रेमिडियल म्हणजे कुठे एखादी आपल्याला रेमेडी शोधायची असते किंवा नाही होत आहे तर कसं करायचं. जर का एखादा टेबल आपल्याला पाठ होत नाही आहे तर त्याला कसं ट्रिकद्वारे पाठ करायचं, असं मी तुम्हाला आता पुढे लेक्चर्समध्ये हे सगळं समजून सांगणारच आहे. ते सगळं कसं करायचं, यावरती 2 प्रश्न मॅन्डेटरी आहेत. बघा, 15 प्रश्नांचं कुठून येणार हे तर मी तुम्हाला याच लेक्चरला सांगितलं. पुढे जसे आपले लेक्चर जातील तसं मी तुम्हाला 30ही प्रश्न कुठून, कसे आणि कोणत्या पद्धतीने विचारला जाईल या सगळ्यांचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देणारच आहे. पुढे जाऊया. मग मी जे तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की मी एका फॉर्म्युला बद्दल तुम्हाला सांगणार आहे.
ज्या फॉर्म्युलावरती बेस्डच आपली ही पूर्ण सिरीज राहणार आहे फास्ट ट्रॅक सिरीज, ती कुठली आहे? कन्सेप्ट. PYQ, MCQ आणि रिव्हिजन. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, प्रत्येका याच्याचं डेफिनेशन, इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि ट्रिक्स, ह्या सगळ्या आपण जाणून घेऊ. मग त्या पॉइंट्स वरती आपण PYQ सॉल्व्ह करूया. आणि हे PYQ सुद्धा कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करूया हे मी तुम्हाला सांगितलं आणि तशीच पद्धत आपण पुढे वापरणार आहोत. मग येतात MCQ. PYQच्या बेस्ड आणखी कसे प्रश्न विचारले जातील, कसे प्रश्न विचारले जातील हे सगळं आपण MCQs मध्ये पाहूया. आणि लास्ट मध्ये आपण एक फास्ट रिव्हिजन घेऊया, जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट कधी विसरला जाणारच नाही. का? कारण की आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे आणि आपलं टार्गेट खूप मोठं होत चाललंय. ठीक आहे, या फॉर्म्युलावरती बेस्ड आपण आपली सिरीज इथे ठेवलेली आहे. महत्वाची गोष्ट, सगळं लक्षात आलं तुमच्या, कन्सेप्टही आलं, PYQ कसे सॉल्व्ह करायचे, कुठकुठले पॉइंट्स महत्वाचे. पण आता काय महत्वाचं आहे की प्रश्न कसे विचारले जातात. प्रश्नांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे की नाही. पहिली गोष्ट तर कन्सेप्ट, दुसरा मॅच द पेअर, तिसरा सिच्युएशन बेस्ड, परिस्थितीला आधारून, क्लासरूम बेस्ड, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतं डेफिनेशन नका पाठ करू, तर ऍप्लिकेशन करा. बघा मी तुम्हाला हे समजावून सांगते. प्रश्न, क्वेश्चन्स, प्रश्न कसे कसे विचारले जातील. पहिली गोष्ट तर मॅच द पेअर. जोड्या लावा ज्याला आपण म्हणतो. यामध्ये मॅक्झिमम शास्त्रज्ञावरती ह्या जोड्या विचारल्या जातात आणि दरवेळेस 2 क्वेश्चन्स तरी यावर येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ह्या चुका होतच नाही, कारण की उत्तर अगदी समोर. एक जरी 4 मधून तुम्हाला एक जरी करेक्ट माहिती असलं किंवा 2 जरी करेक्ट माहिती असले तरी तुम्ही करेक्ट ऑप्शन हे टिक करू शकता. ऑप्शन वरूनच तुम्ही त्याचे आन्सर्स काढू शकता. 2 नंबरची गोष्ट येते कन्सेप्ट, म्हणजे त्याच्या पूर्ण जो पॉइंट आहे त्याला धरून, महत्वाचे पॉइंट्स धरून प्रश्न विचारला जाते. एखादी डायरेक्ट डेफिनेशन येते. ठीक आहे, मग आणखी प्रश्न कशावर विचारला जातो माहित आहे का? सिच्युएशन, परिस्थिती. परिस्थितीवरती प्रश्न विचारला. जर का माझ्या क्लासमध्ये परिस्थिती कशी येईल, जर का तुमच्या क्लासमध्ये एखादा मेंटली रिटार्डेड किंवा लो लर्नर स्टुडंट आहे तर त्याला तुम्ही कसं सगळ्यांसोबत बसून त्याला शिकवणार आहात, अशा परिस्थितीवरती क्वेश्चन येतात, ज्याला आपण सिच्युएशन बेस्ड म्हणतो. हे सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. पण प्रश्न कुठला कठीण असतो ते मी तुम्हाला सांगते. कठीण प्रश्न कुठला राहील माहित आहे का? प्रश्न एक आणखी कसा येतो की नुसतं कन्सेप्ट वरती नाही येत, नाही तर याच्या ऍप्लिकेशन वरती येतो. आता तुम्ही सांगितलंय, तुम्हाला माहिती आहे की थॉर्नडाईकनी काय सांगितलंय की परिस्थिती आणि दुरुस्ती याला कसं आपण करायचं आहे, कसं याला टॅकल करून आपण स्टुडंट्सला किंवा त्या बालकाला जास्ती व्यवस्थित शिकवू शकतो. तर याचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पडला की काय आहे, थॉर्नडाईकनी काय सांगितलेलं आहे. पण याला तुम्ही प्रश्नामध्ये अप्लाय कसं कराल यावरती प्रश्न होतात. आणि हे जे क्वेश्चन असतात हे मॅक्झिमम चुकतात. तर हे कसे चुकणार नाहीत, हे कसे आपण बरोबर करू शकतो, हे कसे आपण बरोबर करून अगदी छान, म्हणजेच 30 पैकी ऑलमोस्ट 25 प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. काही जे क्वेश्चन्स आउट ऑफ द बॉक्स ज्याला आपण म्हणतो असे जरी आले तर या आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स बद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय घेणार आहे, आपली पूर्ण TET ची जी फास्ट ट्रॅक सिरीज आहे बालमानसशास्त्राला घेऊन ती कंप्लीट करणार आहे.
तर महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माझं पूर्ण लेक्चर अगदी व्यवस्थित ऐकून घेतलं, यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या सिरीज सोबत तुम्ही जुळून राहा. बघा, या सिरीज सोबत तुम्हाला जुळून राहणं का महत्त्वाचं आहे हे तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे. आणि या सिरीजचे जसे पुढचे पार्ट्स येतील, तुमचा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल याची मी पूर्ण गॅरंटी घेते. थँक्यू सो मच.